आप देख रहे हैं भाईंदर संवाद। नमस्कार, मी गौरी सुर्वे, तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ। आजचा विषय आहे की नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेला जनता दरबार। हा जनता दरबार प्रत्येक आठवड्याला इथे आयोजित होतो आणि जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या प्रश्नांचं निवारण मेहताजी कसं करतात ते आज आपण बघणार आहोत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि मला सुद्धा आमदार म्हणून ह्या शहरातनं निवडून दिलं। लोकांचे अनेक समस्या अशी असतात जे महापालिका आणि सरकारशी निगडीत नसतात, परंतु व्यक्तिगत मोठ्या प्रमाणात समस्या असतात। घराची भांडणं असतील, विकासाकडे पैसे फसलेले असतील, एकमेकांचे पर्सनल काही तक्रारी असतील, कोण बाजूवाला दमदे सोसायटीचे प्रश्न असतील आणि महापालिकेचे प्रश्न असतील, हे सगळं सोडवण्यासाठी त्यांना वेगळं ज्या ठिकाणी न्याय मिळत नाही ते सर्व लोक या जनता दरबारमध्ये येतात। हे जनता दरबार आज नाही तर गेल्या आमदार निवडून आल्यानंतर सातत्याने आमचं हे दर बुधवारी आणि आठवड्यात एक दिवस आम्ही हे घेत असतो। मधल्या काळात निवडणुकीच्या काळात हा गॅप आला होता, परत आम्ही ह्याला आता रुटीनमध्ये आणलं आहे आणि दर वीकली आम्ही हा जनता दरबार भरवतो आणि मला खात्री आहे ह्या माध्यमातून अनेक लोकांचे न्याय सुटणारे प्रश्न इमिजिएटली जागेवर सोडवले जातात। सर, भाईंदर पूर्वेतील जे पोस्ट ऑफिसचा विषय त्यातील भाईंदर पूर्वेचं पोस्ट ऑफिस आम्ही हमी दिलं होतं, महापालिकेनं तो ठराव केलं, आम्ही महापालिकेला सांगितलं त्यांना जागा मिळत नाही। शेवटी ही शासकीय यंत्रणा आहे, ह्याला महापालिकाने भाड्यावर जागा द्यावी आणि कमिशनर साहेबाला अशा प्रकारे ठराव करून दिलेला आहे। कमिशनर साहेब आता त्यांचा अधिकार आहे की त्यांना कुठे जागा शोधून द्यायची आणि मला विश्वास आहे लवकरच त्यांना जागा मिळतील। मीरा भाईंदरमधील सर्व जी औषध दुकानं आहेत आज बंद आहेत, त्यांनी सगळ्यांनी ज्या संप पुकारलाय त्या संदर्भात आपण कसं नाही, औषध दुकानदाराचं काही म्हणणं योग्य सुद्धा आहे, काही म्हणणं ते शक्य होणार नाही, परंतु शेवटी हा शासनाचा निर्णय। त्यांनी माझ्याकडे सुद्धा निवेदन दिलं होतं, ते निवेदन आम्ही शासनाला पाठवलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या औषधं विकली जातात, त्यामुळे त्यांचं धंदा तेवढं होत नाही। आता लोकशाहीमध्ये कोणाला आपण परंतु त्यांची दुसरी बाजू ही होती की आम्हाला दुनियाभरचे कायदे, फार्मसी पाहिजे, लायसन्स पाहिजे, जागा पाहिजे, त्यानंतर तुमचं डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहिजे, ऑनलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जात नाही। म्हणून नक्की ह्याचं काही ना काही मार्ग निघायला पाहिजे आणि त्यांची जे काही बाजू आहे आम्ही शासनाकडे मांडलेली आहे। आज तुम्ही जनता दरबारामध्ये आला होतात, काय समस्या घेऊन तुम्ही नरेंद्र मेहताजींकडे आला होतात, काय सांगाल? मी नवगा रोड गणेश गल्ली इथून आलो होतो। आमच्या गल्लीतून जी ड्रेनेज लाईन जी होती ती संबंधित म्हणजे स्विमिंग पूलसाठी चॉकअप करून ठेवली होती, ती आम्हाला पूर्णपणे ओपन करून द्या ह्यासाठी आम्ही आमचा समस्या घेऊन आलो होतो। साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे की येत्या पावसाच्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण लाईन क्लिअर करून देतो। आज तुम्ही जनता दरबारामध्ये आला होतात, काय समस्या घेऊन तुम्ही इथे साहेबांकडे आला होतात, काय सांगाल? नाही बघा, माझी बायकोचं ऑपरेशन आहे, ठीक आहे, आणि माझी ऐपत नाही, दोन्ही पायाचं नी ऑपरेशन होता, तर डॉक्टरनी 2,90,000चा कोटेशन दिलेलं आहे, पण माझ्याकडे त्या पैसे नाही आहेत तेवढे, तर आलो होतो, तर आता साहेबांनी करून दिलं आहे, म्हणजे चॅरिटी ट्रस्ट आणि यांचा सर्व काय बोलणी झाली, ते लोक तयार आहेत। आता माझं संपलं ना, आता काय पण नाही मला द्यायचं आहे। साहेबांनी नेमकं काय आश्वासन तुम्हाला दिलंय? नाही, डायरेक्ट बोलणी केली, म्हणजे ते चॅरिटेबल ट्रस्ट असतात ना, त्यांना बोललात की आमचे हे म्हणजे माणसं आहेत, त्यांना हे ऑपरेशन करायचं आहे, नीचा दोन्ही गुडघे बदली करायची आहेत, तर हे हो बोलले तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये त्यांना पाठवा ऑफिसमध्ये, आम्ही त्यांना चेक देतो। आज आप जनता दरबार में आए थे, क्या समस्या लेके आप जनता दरबार में आए थे? सोसाइटी का समस्या है, उसके विषय में आए थे। क्या आश्वासन आपको मेहता जी ने दिया है, क्या कहना चाहेंगे? अभी तो मुलाकात नहीं हुआ, मुलाकात होगा तो। मतलब आज आप जो समस्या लेके मेहता जी के पास आए थे उसका निवारण आज आपके समस्या का नहीं हुआ है? हो जाता है, निवारण तो 100% होता है, इसके लिए आते हैं। ऐसे विधायक के बारे में क्या कहना चाहेंगे? नहीं, ये विधायक बहुत अच्छे विधायक हैं और सबसे मिलते भी हैं, सबका काम भी करते हैं। आज तुम्ही जनता दरबारामध्ये आला होतात, काय समस्या घेऊन तुम्ही इथे आला होतात आणि काय आश्वासन तुम्हाला नरेंद्र मेहताजींनी दिले, काय सांगाल? आम्ही दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देतो, हे मुलं खेळाडू आहेत, आमच्याकडे स्पेशल मुलं आहे, याच्यामध्ये आपण बघाल हा ऑटिझमचा मुलगा आहे, ही दिव्यांग मुलगी आहे, हा ऑटिझम आहे, त्या मॅडम नॅशनल प्लेअर आहे स्पेशल मध्ये आणि स्वतः अंध आहे, ते ब्लाइंड आहेत,
पण ह्या आमच्या समस्या ह्या होत्या की आम्ही सध्या उद्यान क्रमांक 242 या गार्डनमध्ये आम्ही रोज ट्रेनिंग करतो. पण आता पावसाळ्याचे दिवस आलेले आणि ही मुलं दिव्यांग आणि स्पेशल असल्यामुळे यांना तिथे पावसामुळे अडचण होते. तर आम्ही त्यांना हॉलची मागणी केली आहे आणि साहेबांनी आमची मागणी मान्य केली आणि आम्हाला एक हॉल देण्याचं त्यांनी तरतूद लगेच करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज आपण बघितलं की जनता दरबारमधील लोकांच्या समस्याचं निवारण मेहताजींनी कसं केले. काही लोकांशी आपण संवाद देखील साधला की मेहताजी लोकांच्या समस्याचं निवारण कसं करतात. मीरा भाईंदरमधील अशा सर्व बातम्यांसाठी संपर्कात राहा आणि पाहत राहा भाईंदर संवाद. मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. आप देख रहे हैं भाईंदर संवाद.